काकी झोपले, सुमित काकू. हे काय सलाम नमस्ते केम चो कसं काय. तर राम राम मंडळी मित्रांनो, तुमचा आवडता लाडका सौरवडे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येत आहे. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले मी तुमच्यासाठी कोणताच ब्लॉग केला नव्हता. थोडं मी प्रॉब्लेममध्ये होतो, काही प्रॉब्लेम चालू होते तुम्हाला नाही सांगू शकत. बट आज आपण चाललो आहे एकविरा दर्शन. आपल्याला ॲक्च्युली बँजोची ऑर्डर आहे, तर आज आपण तिकडेच चाललो आहे. तर आपल्यासोबत कोण कोण आहेत? ॲक्च्युली 2 गाड्या आहेत. एक गाडी तिकडे थांबली आणि एक गाडी थोडीशी पुढे थांबली आहे. तुम्हाला दिसणार नाही कदाचित, या गॅपेमधून दिसत असेल ते व्हाईट कलरची, ती एक गाडी थांबली. तर थोड्या वेळातून तुम्हाला सांगतो किती जणं पोरं आहेत, किती जणं काय आहे आणि कशासाठी चाललो आहे काय हे पण तुला सांगण्यात येईल तुम्हाला सगळ्यांना. पण थोडा वेळ द्या. आपण आता डोंबिवली स्टेशन आहे, मागे बघायला असेल डोंबिवली स्टेशन. तर आपण आपल्या गाडीत बसूया आणि निघूया. तर गाईज आपण आता नेरळला आहोत. ॲक्च्युली आपण निघालो होतो 12 वाजता घरातून, आता लगभग 2 वाजायला आलेत. आपल्या गाडीमध्ये फक्त आम्ही 4 जणच आहेत. मी एक आहे, हा विशाल फुलोरे आणि सुमित चिंचोके तिकडे आणि आपले अनिकेत तिकडे. बघा झालं आहे, संपुष्टात आहेत ते, उद्या उठतील डायरेक्ट अनिकेत आपले. तर आता आम्हाला पोचायला कमीत कमी 3-3:30 तरी वाजतील. जसा वेळ भेटेल तसे मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेन आणि सांगण्याचा प्रयत्न करेन कुठे काय. थोडं कुठेतरी एक स्टॉप होईलच आपला. तर मध्ये झोप लागली तर डायरेक्ट सकाळी थोडी झोप आली डोळ्यावरती, डायरेक्ट सकाळी, नाहीतर मग होईल कुठे मध्ये भेटलं. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो कर्जतला. तर आपल्या दोन्ही गाड्या गॅस पंपाला आलेत. थोडं गॅसचं काम चालू आहे गाडीत. या गाडीत पण गॅस फुल होईल, या गाडीत पण गॅस फुल होईल. तर तुम्हाला दिसेल तिकडे पण आपला एक फ्रेंड आहे विशाल फुलोरे, तो पण सध्या त्याचा ब्लॉग शूट करतोय. त्यांनी पण आता माझं बघून ब्लॉग सुरुवात केलं आहे करायला. पण बापरे, तुम्ही त्याला काय हरकत नाही, त्याला पण थोडासा सपोर्ट करा. आपला मित्र देतो, काय हरकत नाही मित्रांनो, याला पण थोडा सपोर्ट करा. याचं चॅनलचं नाव विशाल फुलोरे. काय रे, विशाल फुलोरेच आहे का? फुलोरे ड्रमर. ड्रम तर का वाजवता येत नाही, पण फुलोरे ड्रमर आहे. त्याला पण तुम्ही जरा सपोर्ट करा. आणि तुम्हाला काय ड्रम दिलं वाजवते आणि कोण काय करते. तर आपल्या त्या गाड्यामध्ये गॅस फुल होईल आणि आपण लगेचच निघूया आपल्या एकविरीच्या दिशेने. तर लवकर प्रयत्न करतोय, बट सगळेजण मध्ये आपण हळूहळू जाऊया, कोणाला रिक्स नको कोणत्याही गोष्टीची, म्हणून हळूहळू चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो होता आपल्यासोबत किती जण आहेत. तर एकेकाकडे पर्सनली कॅमेरा नेतो. तर चला जाऊया. तर आपल्यासोबत आहे ते प्रथम आपल्यासोबत आहे ते संकेत आटे, त्याच्यानंतर सुमित चिंचोके से हाय, सुमित चिंचोके, त्याच्यानंतर अनिकेत सोगम से हाय, त्याच्यानंतर विशाल फुलोरे से हाय, हे ब्लॉगर विशाल फुलोरे. त्याच्यानंतर आहे आपले रोशन बुवड, तुम्हाला माहीत असेल आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये आहेत. त्याच्यानंतर आपले हे समीर चाळके, यांचं पण समीर चाळके से हाय समीर चाळके, यांचं पण चॅनल आहे सायम चाळके म्हणून, यांना पण जरा सबस्क्राईब करून घ्या. आणि आपल्यासोबत आहेत आता हे आपले गुंडू मळेकर से हाय, ते ॲक्च्युली दुसरं काम करत होते पण से हाय. त्याच्यानंतर कोण आपलं हे लल्ला जयस्वाल, समीर जयस्वाल से हाय ब्रो से हाय. आणि आपले पाहुणे कुठे गेले? ए भाई रोहित बुवड, हे तुम्ही यांना कसे विसरलात? से हाय ब्रो. जरा काम करतायत बिचारे, ते एकटाच काम करतात, बाकी सगळे टाइमपास. आणि आपला राहिलेला एक आखरी फ्रेंड गॅस पंप, हाय ब्रो हाय. झोपेत येतो बिचारा पण हाय करतोय, काय हरकत नाही कर. हा फुलोरे एकटाच चाललाय पुढे, जा जा. इकडे गाडी आहेत. तर चला आपापल्या गाड्यांमध्ये बसूया आणि चलो जाय. काढले तर काय बोलला कजरत? हे काय बोलतो कजरत कजरत? मग हे काय बोलते कजरत कजरत कजरत? तू ऐकलं का? फायनली आता आपण पोहोचलोय खंडाळा घाटाच्या मागे थोडा. तर आपण आता इकडे थांबलोय चहा प्यायला. तुम्ही मागे बघत असाल शिवशाही चहा प्यायला लागलोय. तर मित्रांनो, आपल्याला थोडा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण चहा तर पित नाही. बट आपले मित्र सगळे चहा पिते, चहा बिस्किट, कोण स्प्राईट पिते. तुम्हाला दाखवतो कोण कोण काय काय पिते, म्हणजे नंतर सगळे बघतील आपण हे पिलं होतं. म्हणून एकदा त्यांच्याकडे आपण कॅमेराचा फोकस घेऊया आणि आपण थोड्याच वेळात पोचू. आता माझ्या मते 1 आवर 1 तासामध्ये पोचलो पाहिजे कदाचित.
आपल्या कशा 2 गाड्यात म्हणून एकामेकांसाठी आपल्याला थांबायला लागतं थोडं म्हणून थोडं मागे पुढे असं आहे. तर आपण आता दाखवूया कोण कोण काय. तर चला जा. आता आपले फुलरे ब्लॉगर काय खेळतात. या चहा पियाला तुम्ही पण. आणखी बॉर्बॉन बॉबो ब्रँड आहे. दादा काय खाते संपलं का. बोर्बॉन इथे पण ब्रँड आहे बोर्बॉन. साधा काम नाही ना. तर आता आपली शिवशाही चहा पिऊया. तुम्ही फ्रँचायझी घेतली का दादा शिवशाही चहाची. जर आपल्याला कोणाला घ्यायची असेल तर आपल्या सबस्क्राईब लोकांना फ्रँचायझी काय करायला लागेल. 5 ते 6 लाख. जर तुम्हाला कोणाला शिवशाही चहाची फ्रँचायझी घ्यायची असेल तर 5 ते 6 लाख रुपये भरू शकता आणि आपल्याला फ्रँचायझी मिळून जाईल. तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट गुगलवर सर्च केलं शिवशाही चहा. काकी झोपले सुमित काकू आणि ही लल्ला काकू. काय लल्ला काकूंची मांडी बघा पूर्ण ब्लॅक. लल्ला काकू लल्ला काकू गुंडू कैसा चल रहा है. तर मग सगळेजण चहा पितात. आपण तर चहा पित नाही. आपल्याला थोड्या ॲसिडिटीचा प्रॉब्लेम म्हणून आपण हा क्रीम रोल खातोय. न्यू क्राऊन कंपनीचा चांगलं लागतं. शूट चालू आहे आपला. हा बघा शूट चालू आहे. विशाल पुरे तुम्हाला माहिती असेल. नक्की बघा माझा चॅनल पण मेन्शन. हो करणार. आता निघूया आपण इकडनं लगेच. जस्ट आई एकविरीच्या कमानीतून आतमध्ये घुसलोय. तर आता थोड्याच मिनिटात म्हणजे 5 ते 10 मिनिटात आपण आपल्या फार्म हाऊसवर पोहोचू. पहिले त्यानंतर आपला उद्याचा प्लॅन आहे तो 10 वाजता आहे सकाळी. आता आपल्या फार्म हाऊसवर पोहोचू. वाजले तुम्ही बघत असाल 4:25 झालेले आहेत. काय घड्याळ दिसत 4:25 झाले. आता थोड्याच वेळात पोहोचू आणि थोडं फ्रेश वगैरे होऊन घेऊ आणि झोपूया फार्म हाऊसवर. आपले जे गेस्ट लोक आहेत म्हणजे ज्यांची आपण ऑर्डर वाजवायला आलोय ते तर झोपलेच असतील. आपल्याला जाऊन डायरेक्ट झोपायचे. सकाळी डायरेक्ट उठायचे. तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो कसं काय दाखवतो आणि त्याच्यानंतरच मग आपण डायरेक्ट मॉर्निंगला भेटू. तर चलो बाय. तर गाईज फायनली आपण आपल्या फार्म हाऊसला पोहोचलेलो आहे. या बघा सगळ्या गाड्या लागल्यात माझ्या मागे. दिसतंय का तुम्हाला. दिसते. तर आपला हा बॅक साईडला फार्म हाऊस आहे ज्या फार्म हाऊसला लाईट वगैरे लागली. तर आता आपण जाऊया फ्रेश होऊया कारण थोडं थकले सगळेजण. फ्रेश वगैरे होऊ आणि तुम्हाला डायरेक्ट भेटूया मॉर्निंगला. आपल्याला चढायचं आहे वरती. आईच्या दर्शनाला जायचं आहे आणि आपल्याला वाजवायचं आहे. दर्शनाला नंतर पण पहिले वाजवायला आलो आहे. वाजवत होतो वरती जाऊन दर्शन. तर चला आता आपण उद्या मॉर्निंगला भेटू डायरेक्ट. तर मित्रांनो 4:30 झालेत. 4:30 वाजता आम्ही थोडंसं जरा जेवण घेतो कारण थोडी भूक लागली होती सगळ्यांनाच म्हणून थोडं सगळे खाऊन गेलेत. मी पण अर्धी भाकरी खाल्ली. आता हे पण थोडं जेवण घेत आहेत आणि आम्ही झोपणार आता डायरेक्ट जाऊन. मी पण अर्धी भाकरी खाल्ली बस झालं कारण आपल्याला थोडा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जास्त खाऊ नाही शकत. हे आपले मित्रपरिवार जेवत आहेत बस झालं. ते जेवले आपलं पोट भरलं काही प्रॉब्लेम. चला आता जेवूया आणि जाऊया.